मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतोय. मोठ्या प्रमाणात बाष्प या मोठ्या परिसरावर तयार होतंय, जे यापूर्वी तयार नव्हतं. आणि या मोठ्या बाष्पाचा परिणाम मान्सूनला पुढे सरकण्यात देखील होईल आणि मान्सून पुन्हा एकदा भारतामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पूर्व शाखा मान्सूनची फारशी प्रगती करू शकलेली नाही. त्याचबरोबर आपण याही ठिकाणी बघतो की 8 तारखेपासून 19 तारखेपर्यंत मान्सूनची फारशी प्रगती झालेली नाही आहे पश्चिमी शाखेकडून. त्यामुळे एकूणच मान्सून एका जागी जैसे थे ठप्प आहे. ठिकठिकाणी पावसाळी वातावरण आहे, मात्र उष्णतेची लाट देखील अजून कायम आहे. आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसहित मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील, विदर्भात देखील उष्णतेची लाट कायम आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. 21 तारखेला देखील उष्णतेची लाट बऱ्याच राज्यांमध्ये कायम आहे. महाराष्ट्रातील उष्णतेची लाट मात्र 21 तारखेला म्हणजे उद्या कमी होण्याची शक्यता आहे. आणि स्थानिक पावसाळी वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आपण बघितलं होतं की 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये निरभ्र अशा प्रकारचं आकाश आणि पावसाचा अंदाज देण्यात आलेला नव्हता. परंतु भारतीय हवामान खात्याने आता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ पावसाळी वातावरण दाखवलं आहे. म्हणजेच अंदाज बदलला आहे. 23 तारखेला कोकण किनारपट्टीसहित विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता, त्या संदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात मात्र पावसाची शक्यता वर्तवलेली नाही आहे. दक्षिणेकडील आणि मध्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये, पूर्व भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. 24 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगैरे तेलंगणामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 25 तारखेला भारतात पावसाचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होईल असा अंदाज आहे. परंतु बाकी मॉडेल, उदाहरणार्थ ECMW मॉडेलने मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कालपासून भारतामध्ये आपल्याला वातावरण बदललेले दिसते. बऱ्याच ठिकाणी राजस्थानच्या पूर्व भागामध्ये जो पाऊस झाला आहे यामध्ये देखील तीव्रता अधिक होती. किंवा आपण पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊस बघितला तर या ठिकाणी देखील पावसाची तीव्रता अधिक आहे. आणि महाराष्ट्रात जरी पाऊस झाला नसला तरी या सर्व भारताच्या महत्त्वाच्या भागामध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसतोय. हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पूर्व भारतातही झालेला आहे. म्हणजे आपण महाराष्ट्र वगळता देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस होतोय असा याचा अर्थ आहे. आपण एकूणच GFS मॉडेलनुसार वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर उत्तर भारतातून, खास करून या भागातून जे वारे भारतावर येत आहेत त्या वाऱ्यांच्या कोरडेपणामुळे मान्सून पुढे सरकण्यात मर्यादा होती. शिवाय अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागात देखील खूप कमी प्रमाणात बाष्प होतं आणि ते किनारपट्टी भागात पश्चिमेकडे येण्यात खूप मर्यादा होत्या. केवळ बंगालच्या उपसागरामध्ये थोड्याफार प्रमाणात वातावरण होतं. परंतु या पद्धतीने हे वातावरण निघून जात असल्यामुळे पावसाचं किंवा मान्सूनच्या पुढच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. GFS मॉडेलने आज भारतामध्ये पावसाचं प्रमाण दाखवलंय. एक प्रभावी WD या भागामध्ये आहे, त्यामुळे या भागात पावसाळी क्षेत्र आहे. थोडक्यात पाऊस वाढतोय. उद्या देखील वातावरणात बदल होतोय. अरबी समुद्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढेल. या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर भारतामध्ये WD असल्यामुळे त्याच्याशी याची लिंक जोडली जाईल. GFS मॉडेलनुसार या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
त्याच वेळेस उत्तर भारतातही WD सक्रिय राहण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार या वातावरणात वाढ होईल. 23 तारखेपासून साधारण कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. आपण GFS मॉडेलनुसार बघतो महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे आणि बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतावर येत असल्यामुळे GFS मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. 25 तारखेला देखील हे वातावरण आहे, परंतु थोडासा उत्तरेकडून असा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 26 तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे. शिवाय या भागातून तिचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 27 तारखेपासून GFS मॉडेलने मान्सून पुढे सरकण्यात अतिशय चांगलं वातावरण असल्याचं दाखवलं आहे. या ठिकाणी एक चक्राकार स्थिती असणार आहे, जी मान्सून पुढे सरकण्यास मदत करेल. GFS मॉडेलनुसार पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून देखील मान्सूनची मोठी प्रगती 28 तारखेला झालेली असेल. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा 28 तारखेपर्यंत मान्सूनने व्यापलेला असून GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात दरम्यानच्या काळात मोठं पावसाचं क्षेत्र देखील असण्याची शक्यता आहे. बघतो की या चक्राकार स्थितीमुळे जे या ठिकाणी बनलेली चक्राकार स्थिती अशी पुढे सरकणार आहे आणि त्यामुळे पूर्व भारतापासून तर अगदी पश्चिम किनारपट्टीला देखील फार मोठं पावसाचं क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे भारताच्या जवळपास 60-70% भागामध्ये पावसाने मोठा प्रभाव निर्माण केलेला असेल. आणि बघतो MGO सध्या 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत हिंदी महासागरात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साहजिकच पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. आपण या ठिकाणी CFS मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर भारतामध्ये 19 तारखेपासूनच म्हणजे मोठ्या प्रमाणात सकारात्मकता दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण बघतो, या ठिकाणी देखील आणि या ठिकाणी देखील भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जवळपास 9 जुलैपर्यंत. आणि या ठिकाणी आपण बघतो CFS मॉडेल हे आपल्याला भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता या दरम्यान दाखवत आहे. आपण ACMW मॉडेलनुसार कशा पद्धतीने वातावरणात बदल होतोय ते आपण बघणार आहोत. अरबी समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं बाष्प नसल्यामुळे पावसात मोठा खंड निर्माण झाला होता. पूर्व भारताकडूनही मान्सूनने अपेक्षित कुठल्याही प्रकारचा प्रभाव निर्माण केलेला नव्हता किंवा पूर्व भारताकडूनही मान्सून ठप्प झालेला होता. त्या दरम्यान आता 22 तारखेपासून या वातावरणात बदल होईल आणि कोकण किनारपट्टीला सुरुवातीला पावसाचं प्रमाण वाढेल, त्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये देखील वाढेल आणि एकूणच पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा सक्रिय होतील. या दरम्यान सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ACMW मॉडेलने खास करून महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलेलं आहे. यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोकण किनारपट्टीसहित समाविष्ट असून जवळपास भारताच्या अनेक राज्यांमध्ये 4 जुलैपर्यंत मान्सून पोहोचलेला असेल. कारण साधारणपणे आपल्याला माहिती आहे की मान्सून हा 5 जुलैपर्यंत भारताच्या बऱ्याच भागात पोहोचतो. त्या पद्धतीने आता पुढच्या दिवसामध्ये म्हणजे 22 तारखेपासून मान्सून भारतात अतिशय गतिमान पद्धतीने पोहोचण्याची शक्यता आहे. आज 20 तारखेला कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढण्यास सुरुवात होईल. 21 तारखेला पावसास अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात आणि खास करून घाटमाथ्यावर कोकणामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. 22 तारखेपासून मॉडेलने म्हणजे ACMW मॉडेलने कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्राकडे प्रमाण कमी होतं, परंतु आता हे प्रमाण
संपूर्ण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. थोडं पश्चिम विदर्भामध्ये ते प्रमाण काहीसं कमी दिसते. 23 तारखेला या प्रमाणात मोठा प्रमाणात वाढ होईल असा अंदाज आहे. सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय. 24 तारखेला ECMW मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे. 25 तारखेलाही बंगालच्या उपसागरातील वातावरण देखील याला सकारात्मक असणार आहे. 26 तारखेला वातावरण बदलतंय. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून रखडला, परंतु आता संपूर्ण भारतात पुढे सरकण्यासाठी मान्सून तयार होतोय. 26, 27, 28च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल आणि पुढील त्याचा प्रवास पूर्वेकडून अधिक गतिमान पद्धतीने होईल असा अंदाज आहे. 28 तारखेला देखील आपण बघतो कोकण किनारपट्टी आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल. हे वातावरण सातत्याने महाराष्ट्रावर सरकतंय. 30 तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाचं वातावरण दाखवण्यात आलंय. 31 तारखेला आपण बघतो ते संपूर्ण वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकतंय. 2 तारखेला यामध्ये वाढ होते. आपण जेव्हा 4 तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार पाऊस झालेला असेल असा अंदाज आहे. म्हणजे पेरणीयोग्य पावसासाठी अनुकूल वातावरण दाखवण्यात आलं आहे. या वातावरणाला ECMWच्या AIFS मॉडेलने देखील महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे. JFSने देखील हा अंदाज नाकारलेला नाही. जेम या मॉडेलने देखील संपूर्ण जगात हे अतिशय नावाजलेले मॉडेल आहेत आणि सर्वच मॉडेलने महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस दाखवलेला आहे आणि अगदी 27 तारखेपर्यंत